मंडळी नमस्कार। मंडळी बघता बघता देशातलं 5 टप्प्यातलं आणि राज्यातल्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान काल पार पडलं। खरं म्हणजे या 5 टप्प्यात वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचार फेऱ्या, आरोप प्रत्यारोप यामध्ये हे राजकारण व्यापलेलं होतं। काहीच्या दृष्टीनं सत्ता बदल हवा होता, काहीच्या दृष्टीनं हेच सरकार पुन्हा हवं होतं आणि त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार मतदानही केलं। आता महाराष्ट्रातल्या 48 जागांवर मतदान झालंय। या 48 जागा केंद्र सरकारच्या स्थापनेसाठी अतिशय महत्त्वाच्या असणारच आहेत। गेल्या वेळेला 48 पैकी 42 जागांवर एनडीएचा विजय इथून झाला होता। याच जागा पुन्हा परत मिळवण्यासाठी अबकी बार 45 पार अशी घोषणा एनडीएच्या वतीनं दिली गेली। पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपनं जोरदार प्रचारही केला। मोदींनीही जवळपास भरपूर सभा महाराष्ट्रात घेतल्या। त्यामुळे या वेळेला भाजपला नेमक्या किती जागा मिळतील आणि किती त्यांच्या पदरातून जातील याबद्दलही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं पाहणार आहोत। महायुतीनं राज्यातल्या 48 जागांवर उमेदवार दिले होते। त्यातल्या 26 जागांवर भाजपनं उमेदवार दिले होते आणि या 26 जागांपैकी भाजप आता किती जागेवर विजय होतो आहे आणि गतवेळेच्या कोणत्या जागा पुन्हा निवडून येतात, कोणत्या जागा त्यांच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे, या सगळ्या गोष्टी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदान झाल्यानं सुरुवात आपण विदर्भापासून करूयात। मंडळी, विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला। भाजपचे महत्त्वाचे नेते विदर्भातून येतात। अगदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे विदर्भातून येतात। त्यामुळे पहिला मतदारसंघ विदर्भातला तो म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे असा सामना झाला। खरं म्हणजे नागपूर म्हटलं की आरएसएसचं मुख्यालय, त्यामुळे मोठी ताकद आरएसएसची आणि भाजपची या मतदारसंघात आहे। तसंच केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी महत्त्वाचं कामही मागच्या काही वर्षात नागपूर शहरासाठी केलंय। त्यामुळे नितीन गडकरी यांचं पारडं इथं जड दिसतंय। अर्थात विकास ठाकरे यांनी इथून जोरदार ताकद देखील लावली होती। मात्र या मतदारसंघातून गडकरीच विजयी होतील असं राजकीय तज्ञ सांगतायत। यानंतरचा मतदारसंघ म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघ। भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे असा सामना इथं झाला। तडस गेली 2 टर्म पासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत। त्यामुळे या मतदारसंघावर त्यांचा चांगला होल्ड आहे, चांगलं वर्चस्व आहे। त्यामुळे गणित काहीसं तडस यांच्याकडे झुकणार आहे असं आता बोललं जाते। यानंतरचा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर मतदारसंघ। या मतदारसंघात भाजपचे राज्यातले मंत्री म्हणून कार्यरत असणारे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर असा सामना झाला। धानोरकर यांच्या विजयासाठी काँग्रेसने चांगली ताकद लावली। प्रचार सभाच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामुळे काहीसं वातावरण या मतदारसंघात तापलं होतं। मात्र मुनगंटीवार आणि भाजपचे डावपेच यामुळेच मतदारसंघामध्ये मुनगंटीवार यांचं पारडं जड असणार असल्याचं मतदानानंतर आता पाहायला मिळतंय। यानंतरचा मतदारसंघ म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघ। भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात हा सामना झाला। तसंच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचाही हा बालेकिल्ला असल्यानं तेही या तिरंगी लढतीत उभे होते आणि गतवेळी सारखीच इथून तिहेरी लढत झाल्यानं काँग्रेस आणि वंचितच्या मतांमध्ये इथं विभागणी झाल्याचं बोललं जातंय। त्यामुळे अनुप धोत्रे यांच्यासाठी या मतदारसंघातलं पारडं काहीसं जड असल्याचं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं। यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ। भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे विरुद्ध प्रहार संघटनेचे दिनेश बुब असा तिरंगी सामना इथं झाला। सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि भाजप या 2 पक्षात इथलं वातावरण चांगलं तापलेलं होतं। मात्र ऐनवेळी बच्चू कडू यांच्या सभेला परवानगी नसल्यानं त्यांच्या पक्षानं चांगलं वातावरण शेवटी निर्माण केलं। त्यामुळे काँग्रेस, प्रहार आणि वंचित यांच्या पक्षांच्या मतविभाजनीमुळे राणा इथून विजय होतील असं राजकीय तज्ञ सांगतायत। यानंतरचा मतदारसंघ म्हणजे गडचिरोली चिमूर आणि भंडारा लोकसभा मतदारसंघ। भाजपचे इथले उमेदवार यांची कसोटी लागणार असून धक्कादायक निकाल त्यांच्या उमेदवारांच्या बाबतीत इथं येऊ शकतो। अर्थात भाजपचा इथं पराभव होऊ शकतो असं राजकीय तज्ञ आता सांगतायत। यानंतर बघणार आहोत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाबद्दल। भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके असा इथं सामना झाला आणि या सामन्यात दोन्हीही उमेदवारांनी चांगला प्रचार केल्यानं चुरस निर्माण केली होती। निलेश लंके यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी सभा घेतल्या। तसंच रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, जयंत पाटील आदी नेत्यांच्या प्रयत्नांमुळे निलेश लंके यांचं पारडं इथं काहीसं जड दिसते। त्यामुळे सुजय विखे पाटील इथून पराभूत होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते। यानंतर याचा मतदारसंघ म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ। भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात सामना झाला। खरं म्हणजे उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला होता आणि आपले सहकारी करण पवार यांना इथली उमेदवारी मिळवून दिली। आता या जागेसाठी गिरीश महाजन यांनी विशेष प्रयत्न केल्याचं बोललं जातंय। तसंच करण पवार यांना ऐनवेळी तिकीट मिळाल्यानं त्यांच्या प्रचारात कुठेतरी कमतरता जाणवल्याचं बोललं जातंय।
त्यामुळे स्मिता वाघ यांचं पारडं इथं काहीसं जड असल्याचं बोललं जाते। यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे श्रीराम पाटील असा सामना झाला। राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणार असणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ताकद या मतदारसंघात चांगली आहे, त्यामुळे रक्षा खडसे यांना इथून विजयी होता येईल किंवा त्या विजयी होतील असं बोललं जाते। त्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात सामना झाला। कांद्याचा प्रश्न, द्राक्षाचा प्रश्न या मतदारसंघात महत्त्वाचा राहिला, तर तापलेल्या प्रश्नामुळे डॉक्टर भारती पवार यावेळी इथून फटका बसण्याची शक्यता आहे, त्या पराभूत होऊ शकतात असं बोललं जात आहे। यानंतरचा मतदारसंघ म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ। भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात सामना झाला। गेल्या 10 वर्षांपासून खासदार असल्याने डॉक्टर भामरे यांचं मतदारसंघात चांगलं वर्चस्व आहे, मात्र एमआयएम या पक्षानं 2 आमदार असतानाही आपला उमेदवार न दिल्यानं आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्यानं या दोनही पक्षाचं मतदान हे काँग्रेसकडे वळल्याचं बोललं जातंय। त्यामुळे शोभा बच्छाव या धुळ्यातून विजयी होतील असं आता सांगितलं जातंय। यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार लोकसभा। भाजपच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात हा सामना झाला। हिना गावित या 10 वर्षापासून खासदार असल्यानं त्यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी असल्याचं बोललं जातंय। तसंच प्रियंका गांधी यांनी गोवाल पाडवी यांच्यासाठी सभा घेतल्यानं या मतदारसंघातलं वातावरण मतदानाच्या वेळी बदलल्याचं दिसलं, त्यामुळे हिना गावित यांना यंदा धक्का बसणार असल्याचं बोललं जातंय। यानंतर आपण बघणार आहोत मराठवाड्यातल्या काही जागांबद्दल जिथं भाजप लढतीये आणि सुरुवातीला बघूयात बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात हा सामना झाला। मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे पाहायला मिळालं। मराठा आणि मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मतं बजरंग सोनवणे यांना मिळाली, तर बंजारी समाजाची मतं, ओबीसी मतं ही पंकजा यांच्या पारड्यात गेल्याचं बोललं जाते। त्यामुळे या मतदारसंघातील लढत ही 50-50 असल्याचं बोललं जाते। मात्र काहीसं माप हे पंकजा मुंडे यांच्याकडे झुकलेलं पाहायला मिळणार असल्याचं राजकीय तज्ज्ञांकडून आता सांगण्यात येत आहे। यानंतर जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांच्यात सामना झाला। गेली 5 टर्मपासून रावसाहेब दानवे हे खासदार आहेत, त्याच्यामुळे या मतदारसंघात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे। तसंच या मतदारसंघात मंगेश साबळे हे अपक्ष म्हणून उमेदवार होते, त्यामुळे मराठा समाजाचं मोठं मतदान हे मंगेश साबळे यांना झालं असल्याचं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय। त्यामुळे डॉक्टर कल्याण काळे यांना इथून फटका बसू शकतो, दानवे इथून विजय होतील असं राजकीय तज्ज्ञ आता सांगत आहेत। यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यात सामना झाला। चिखलीकर यांनी गतवेळेला अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता, मात्र यावेळी अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये असल्यामुळे या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारामागे त्यांची मोठी ताकद असणार असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे चिखलीकर यांच्यासाठी इथलं पारडं काहीसं जड राहील असं आता बोललं जात आहे। पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे असा सामना झाला। वंचितनं उमेदवार न दिल्यानं, एमआयएमचा उमेदवार नसल्यानं इथलं पारडं प्रणिती शिंदे यांच्याकडे झुकणार आहे, त्यामुळे इथून त्या विजयी होतील असं बोललं जाते। त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील असा सामना झाला। शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते पाटील यांनी हा सामना फिरवल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील इथून विजयी होतील असं आता बोललं जात आहे। पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा सामना झाला। तसंच वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्या रूपानं इथून उमेदवार होता, त्यामुळे वंचित फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरला आहे। त्याच्यामुळे याचा फटका हा काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे महायुतीची चांगली ताकद असल्यानं, तसंच 5 आमदार या मतदारसंघात महायुतीचे असल्यानं मुरलीधर मोहोळ यांचं पारडं इथं जड असल्याचं बोललं जात आहे। यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात सामना झाला। महायुतीची या मतदारसंघात चांगली ताकद आहे। अजित पवार गटाचे असणारे इथले आमदार यांचीही ताकद महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं होती, त्यामुळे उदयनराजे यांचं पारडं इथं जड असल्याचं बोललं जात आहे। यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील तसंच अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत इथं पाहायला मिळाली। महाविकास आघाडीच्या मतांमध्ये या 2 उमेदवारांमुळे विभागणी झाली, त्याचा फायदा भाजपच्या संजय पाटील यांना होताना दिसत आहे, त्यामुळे ते इथून विजय होतील असं आता दिसत आहे। यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यात ही लढत झाली। दरम्यान या मतदारसंघात जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हे उमेदवार होते, त्यामुळे निश्चितच कपिल पाटील यांच्या मतामध्ये विभागणी झाल्याचं बोललं जातंय।
त्यामुळे मुस्लिमांची असणारी एक गठ्ठा मतं ही सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या पारड्यात गेल्यानं सुरेश म्हात्रे हेच इथून विजयी होतील असं आता बोललं जात आहे। यानंतर मुंबईमधल्या लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर मुंबई मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील असा हा उत्तर मुंबई मतदारसंघात झाला। या मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या जास्त असल्याने पियुष गोयल यांचं पारडं इथून जड दिसतंय। यानंतर ईशान्य मुंबईत भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार होते, यांच्यात सामना झाला। या मतदारसंघात देखील गुजराती आणि मराठी मतदारांची मोठी संख्या आहे, त्यामुळे कोटेच्या यांचं पारडं सुरुवातीला जड वाटत होतं। मात्र महाविकास आघाडीच्या प्रचार सभा, इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी इथं निर्माण केलेलं वातावरण, त्यामुळे इथं या मतदारसंघात वातावरण फिरल्याच्या चर्चा आहेत। कोटेच्या यांचं पारडं जड वाटत असलं तरी मराठी मुस्लिम मतदारांमुळे संजय पाटील यांच्यासाठी इथं 50% संधी असल्याचं बोललं जातंय। यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत सावरा विरुद्ध ठाकरे गटाच्या भारती कांबळे असा सामना झाला। मात्र बहुजन विकास आघाडीने इथून उमेदवार दिल्यानं इथल्या मतांमध्ये विभागणी झाल्याचं बोललं जातंय। ठाकरे गटाने इथून चांगली ताकद लावल्यानं हेमंत सावरा आणि भारती कांबळे यांच्यात कुणाचाही निसटता विजय होऊ शकतो असं बोललं जातंय। यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत असा सामना झाला। महायुतीचे आमदार तसंच शिंदे गटाचे उदय सामंत यांची ताकद या मतदारसंघात राणे यांच्या मागे राहिली। राज ठाकरे यांनीही राणे यांच्यासाठी प्रचार केला, त्यामुळे नारायण राणे यांच्यासाठी इथलं पारडं झुकत असल्याचं बोललं जातंय। तर मंडळी, एकूण 26 जागांचा आणि भाजपच्या उमेदवारांचा आपण आढावा घेतला। यातल्या 13 ते 14 जागांवर भाजपचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत, तर 2 ते 3 जागेवर काटेकी टक्कर असल्याचं बोललं जातंय। तुम्हाला काय वाटतं की भाजपचे उमेदवार कुठं विजय होतील आणि कुठं पराभूत होतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात।